अलिबागमधल्या पोयनाड या गावासून आपल्याच एका सबस्क्रायबरांनी ह्यो अनुभव आपल्याक पाठवल्याने असा। रात्रीच्या वेळेक लग्नपत्रिका देऊन जेव्हा ते आपल्या घराकडे येत होते तेव्हा वाटेत त्यांच्यासोबत जा काय घडला ता ऐकान तुम्ही सुद्धा थरथर कापशाल, इतको तो भयंकर प्रकार होतो। मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असय। तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा, म्हणजे मी असे व्हिडिओ बनवेन। आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे। ह्यो अनुभव आपल्या ज्या सबस्क्रायबरांनी पाठवल्याने त्यांनी आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे आपण सरळ त्यांच्या अनुभवाकडे वळूया। साधारण ही गोष्ट 2017 सालची असा आणि ह्यो सगळो प्रकार त्यांच्या धीरासोबत घडलो होतो। आता काय झाला ता ऐकाया। माझे मिस्टर अलिबागमधल्या पोयनाड या गावात राहायचे। तेव्हा आमचं नुकताच लग्न ठरला होता आणि सगळी लग्नाची तयारी चालू होती। लग्नपत्रिका वगैरे छापून झाले आणि मग ते वाटूसाठी सगळ्यांकडे देण्यात इले। तर माझे जे दीर होते म्हणजे माझ्या मिस्टरांचे भाऊ, ते आमची लग्नपत्रिका घेऊन फॅमिलीक वगैरे वाटत होते। आणि याच काही काळात माझ्या धीरांसोबत एक असो काही प्रकार घडलो, तोच आज मी तुमका सांगणार असय। तर झालं असा, ते एकदा पत्रिका वाटत त्यांच्या बहिणीकडे जाणार होते, म्हणजे पोयनाड गावाकडसून ते कोपर या गावाकडे जाणार होते, कारण थंय त्यांची बहीण रवायची। तर त्यांनी ठरवल्याप्रमाणे पत्रिका वगैरे घेतल्याने आणि त्यांच्याकडे बाईक होती, तर ते त्या बाईकने पोयनाड वरसून कोपरका जाऊक निघाले। संध्याकाळची वेळ होती, 5-5:30च्या दरम्यान ते कोपरका जाऊन पोचले आणि आपल्या बहिणीच्या घराकडे गेले। थंय गेल्यानंतर त्यांनी नारळ आणि लग्नपत्रिका बहिणीच्या हातात ठेवल्याने आणि लग्नाचं निमंत्रण वगैरे दिल्याने आणि त्यानंतर बहीण म्हणाली की आता एवढं इलसचं तर थोडे 4 घास जेवणच जा, पण परत जाऊक त्यांका उशीर होणार होतो, त्यामुळे ते नकोच म्हणत होते। पण बहिणीन आग्रह केल्यामुळे त्यांका थंय जेवचा लागला। बहीण म्हणाली की मी लवकर जेवण करतय, म्हणजे तू लवकर जाशील। म्हणून मग 7-7:30च्या दरम्यान बहिणीन जेवण करून घातल्यान थंय जेवण वगैरे झाल्यानंतर माझे जे दीर होते ते परत आपल्या गावाकडे येऊक निघाले। 7:45 वगैरे वाजले असतील आणि बाहेर अंधार तर पूर्ण पडलो होतो। बघता बघता ते मोटरसायकलने थैसून निघाल्यानंतर वाटेत एक MIDCचो एक बस स्टॉप होतो, तर त्यांका तो बस स्टॉप लागलो आणि त्या बस स्टॉपच्या बाहेरच त्यांका एक वयस्कर म्हातारो माणूस थंय बसलेलो दिसलो। त्या म्हाताऱ्या माणसाक बघून ह्यांच्या पहिलं मनात विचारिलो की एवढ्या रात्री आतल्या गावांमध्ये बस शक्यतो येत नाही, पण आता म्हातारो बसलो म्हणजे येत असत, कारण बहिणीकडे त्यांचा जास्त येणं जाणं होत नसायचा आणि तो गावसुद्धा त्यांच्यासाठी नवीनच होतो। त्यांका आपल्या वाटलं की कदाचित रात्रीची शेवटची बस असत, म्हणून त्यांनी काय एवढं लक्ष देऊक नाही। पण जशी त्यांची ती मोटरसायकल त्या बस स्टॉपच्या जवळ येता तसं तो म्हातारो माणूस पटकन थैसून उठलो आणि त्या बस स्टॉपवरसून पुढे रस्त्यावर इलो आणि ह्यांका आपलं हात दाखवक लागलो। त्यांका असं हात दाखवताना बघून धीर म्हणाले, अरे आता वयस्कर म्हातारो माणूस हात दाखवता, आता काय करूया। ह्यांका वाटलं की रात्रीची बस बीस लेट असत आणि आता येत न येत, आणि हे तसे बाईकवर एकटेच होते आणि त्यांका लहानपणापासून अशी मदत वगैरे करूची खूप सवय होती, म्हणजे असं खयचं लहान मुलगो दिसलो किंवा अशी गरजू माणसं दिसली तर ते मदत नक्की करायचे। तर त्यावेळीसुद्धा त्यांच्या मनात ह्याच इला की बिचारे वयस्कर आजोबा आहेत, त्यांची मदत करूया, काहीतरी पुढच्या वाटेत गावात राहत असतील। म्हणून त्यांनी गाडी थांबवल्याने आणि त्यांका ते विचारूक लागले, ओ आजोबा खंय जाऊचा तुमका। तसे ते आपले आजोबा म्हणाले, माका जरा पुढच्या गावात सोडशाल काय, गाडीक खूप उशीर झालो आज येऊची नाही वाटता, तुम्ही सोडलास तर बरं होईत। तसे आपले दीर त्यांका म्हणाले, होय आजोबा येवा बसा, मी पण थयच जातोय, वाटेत सोडीन तुमका। असं म्हणत त्यांनी आपल्या त्या आजोबांका मागे बसवल्याने आणि ते थैसून पुढे जाऊक निघाले आणि माझे जे दीर आहेत
ते एकदम बोलन चालन रावायचे. म्हणजे कोण दुसरं व्यक्ती असत तर त्यांच्याशी बोलल्याशिवाय त्यांचं पान हलायचं नाही. जसे ते आजोबा मागे बसतात तेव्हापासूनच धीर आपले बोलाक लागले की काय तुमचं वय काय आणि खय जातास काय कामा असे प्रश्न आपले ते विचारूक लागले. आणि बोलता बोलता त्यांनी आपली गाडी पुढे चालवूक घेतल्याने. पण ते जे आजोबा होते त्यांनी का एकाव प्रश्नाचं उत्तर देऊक नाही. तसं इंका आपल्या वाटलं की चलती गाडया वारो लागता आणि वयस्कर माणसांका कसा ऐकाक थोडा कमी येता तसाच काहीतरी असत. मी बोलतोय तर त्यांका ऐकाक जायत नसतला असं काहीसं विचार करून त्यांनी मग बोलायचं सोडून दिल्याने आणि ते आपली गाडी चालवण्याकडे लक्ष देऊक लागले. बघता बघता 5 मिनटं त्यांनी थैसून पुढे प्रवास केल्याने असत. तसं आपलं त्यांनी विचारल्याने की तुमचं गाव किती लांबा खय सोडूचा ह्या तर आता विचारू कया नाहीतर ते आपले पुढे जातील आणि त्यांचं गाव खैतरी वाटेकच राहात. आणि रात्र असल्यामुळे आजोबांका समजतला की नाही असं आपलं त्यांका वाटाक लागला. म्हणून धीराने आपल्या विचारल्याने ओ आजोबा गाव माहिती आहे ना खय उतरायचं आता माहिती आहे ना. पण त्यावर सुद्धा तो माणूस मागे बसलेलो काय बोला नाही. तसं आपले धीर बाजूची जी साईड मिरर असता त्याच्यात आपले बघूक लागले की आजोबा नेमकं काय करतात बोलत कशाक नाहीत. म्हणून त्यांनी आपलं त्या आरशात बघितल्याने आरशात बघतात तर त्यांच्या मागे कोण दिसा नाही. काळोख असल्यामुळे कदाचित दिसत नसत. म्हणून मग त्यांनी गाडीचं वेग कमी केल्याने आणि ते म्हणाले की आता गाडी थांबवूनच त्यांका विचारतंय की नेमकं खय उतरायचं. म्हणून त्यांनी गाडी थांबवल्याने आणि मागे वळून बघूक लागले आणि म्हणाले आजोबा खय उतरतलास. पण जसे ते मागे वळून बघतात तर त्यांच्या गाडीवर ते आजोबात नाही. एका क्षणासाठी माझे धीर हादारले ह्यो माणूस गेलो खय. त्यांनी पटकन गाडीच्या मागे वाकान बघूक घेतल्याने पण रस्त्यावर तो खय दिसा नाही. हिंका वाटलं की वयस्कर माणसाक घेतलंय खरो पण हे चलत्या गाडीत त्यांका तोलबिल सावरलो नाही आणि हे मागच्या मागे कधीतरी पडले. पण पडले असते तर आवाज तर इलो असतो किंवा गाडी हल्ली बिल्ली असती. हिंका काय कळत नाही होतं. पण त्यांका तर असाच वाटला की हो म्हातारो खैतरी वाटेत पडलो आणि त्या माझ्याकडसूनच ती चूक झाली. आणि माझे धीर म्हणजे एकदम साधे. त्यांका असं एकदम वाईट वाटायचा आपल्यामुळे कोणाक त्रास होता नाही अशी त्यांची मानसिकता होती. तर हा बघून ते घाबरले आणि म्हणाले अरे बापरे आता ह्यो माणूस काहीतरी वाटेत पडलो आणि त्याचा काय बरा वाईट झाला तर माझ्यावर येतला. त्यामुळे घाबरान त्यांनी असं ठरवल्याने की गाडी मागे वळवून ते नेमके रस्त्यात खय पडले तर बघूया. आणि जसे ते गाडीत असून वळख घेतात तितक्यातच त्यांच्या आईचं त्यांका फोन इलो. तसं त्यांनी पटकन फोन उचलल्याने आई विचारूक लागली अरे इतकं वेळ झालं अजून इलं नाही तो. कारण 5 वाजता ते लग्नपत्रिका देऊक गेले होते आणि आता 8:30 वाजत इले. इतक्यात तर त्यांका येऊ काय होता आणि ते रात्री जेवक तर घराकडे येणार होते. आई काय माहिती नाही की बहीण थंय जेवक घालतली आणि येऊक उशीर होतलो तो. ज्यामुळे आई आपली विचारूक लागली की खयस अजून इला नाही तो. तेव्हा माझ्या धीरानं आईक सांगितल्यान की असं असं ताईकडे जेवलंय आणि आता घराकडेच येत होतंय. तितक्यात वाटेत एक म्हातारो गावलो. मी त्याका गाडीवर बसवलंय आणि तसं मी पुढे इलोय. पुढे येते तो म्हातारोच नाया माझ्या मते वाटेत पडलो आवडता. तर ऐकान आई चांगलेच घाबरले. त्यांनी आपल्या मुलीकडसून एक गोष्ट ऐकल्यानी होती जी धीरांका माहिती नाही. आणि जेव्हा आईच्या कानावर ह्या सगळा पडला तेव्हा आई पटकन धीरांका म्हणाली की लवकर घराकडे ये आजीची तब्येत बिघडली तिका डॉक्टरांकडे घेऊन जाऊ कया. तिने असं पटकन सांगितल्यामुळे माझे धीरसुद्धा म्हणाले अरे बापरे आता जाऊकच लागतला. मग शेवटी ते जे थैसून गाडी फिरवून मागे त्या आजोबांका शोधूक जाणार होते तात्यांनी म्हटल्यानी मरो काहीतरी वाटेत पडले असतील तर पडले असतील. आता मी तर काय करू शकत नाही. आजीक बरा नाही म्हणजे लवकरात लवकर घराकडे जाऊ कया. आणि घराकडे गाडी चालवणारा बाकी कोण नाही. त्यामुळे धीरांकाच थंय जाणं भाग होता. म्हणून त्यांनी सुसाट गाडी पळवल्याने आणि पुढच्या अर्ध्या तासात ते घराकडे येऊन पोचले. आणि घराच्या जवळ येताच त्यांका घराच्या समोर एक खाट होती. त्या खाटीवर आजी अगदी ठणठणीत बसलेली दिसली आणि ती एकदम मस्तपैकी गाणी बिनी म्हणत होती. तर हा बघून माझे धीर म्हणाले की आजी काय बरी आहेस ना. आजी म्हणाली होय माका काय दाढ भरली मी बरा आहे. हेंका काय समजा नाही. आईनं असं काय सांगितल्यान की आजीची तब्येत बिघडली डॉक्टरांकडे नेऊ कया. त्यांका वाटलं की काहीतरी सिरियस तेवढ्यात ह्यांचा आवाज ऐकान पटकन आई त्यांची घराच्या बाहेर इली आणि त्यांका म्हणाली हे हय हय. आणि पटकन तिने त्यांका दाराच्या समोर बोलवल्यान आणि तिने आपल्यासोबत
थोडा अन्न घेतल्या नव्हता आणि त्या मुठीत धरून सगळा त्यांच्या डोक्यापासून वाळून काढल्यान आणि बाहेर कंपाऊंडच्या फेकून दिल्यान. त्यांची ओवाळणी वगैरे करून मग दिरांका आतमध्ये घेतल्यान. आत घेतल्यानंतर त्यांका स्वच्छ हातपाय वगैरे धुवूक सांगितल्यान आणि सगळा फ्रेश झाल्यानंतर ती त्यांका देवघरात घेऊन गेली. त्यांका कळतच नाही होतं की आईक नेमका झाला काय, ती असं कशाक वागता. पण बघता बघता आईन त्यांका अंगार वगैरे लावल्यान आणि सगळं काही करून झाल्यानंतर जेव्हा दिरांनी आईक विचारल्यानी की झाला काय आणि तू माका फसवलं कशाक, तेव्हा आईन त्यांका जा काय सांगितल्यान ता ऐकन दिरांच्या पायाखालची जमीनच सरकली. ताईन तिका सांगितल्या नव्हता, म्हणजे जिच्याकडे ते लग्नपत्रिका देऊक गेले होते तिने आईक सांगितलेल्यान की त्यांच्या गावात एक असं प्रकार घडता. तो जो गावचो बस स्टॉप हा थंय रात्रीचो तो म्हातारो माणूस दिसता. कारण एक दिवशी तो म्हातारो माणूस रात्रीचो त्याच रस्त्याने येत होतो आणि तितक्यात एक मोटरसायकलवालो दारियेच्या नशेतच त्यांनी गाडी त्या म्हाताऱ्याच्याच अंगार घातल्यान आणि तो म्हातारो वयस्कर असल्यामुळे तेका छोटो अपघात बस झालो. त्याचा जागेवरच मृत्यू झालो. पण तेव्हापासून तो म्हातारो रात्रीच्या वेळेक येणाऱ्या जाणाऱ्याक दिसता आणि मोटरसायकलवाल्यांक तर तो अधरूनच दिसता. अशी काहीशी गोष्ट त्या गावात प्रसिद्ध होती आणि ती ताईन सगळ्यांका सांगितलेल्यान. पण तेव्हा नेमके दीर थंय उपस्थित नाही होते, त्यामुळे त्यांका ह्या बाबत कायच माहिती नाही आणि ते आपले रात्रीचे नेमके त्याच वाटेने येत होते, ज्यामुळे त्यांच्यासोबत ह्या सगळं घडलं. पण नशिबान आईन त्यांच्या फोन केल्यान म्हणून ते सुखरूप वाचले. ते जर गाडी फिरवून त्यांका शोधूक मागे गेले असते तर त्यांच्यासोबत काय घडलं असतं ह्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. तर अशी काहीशी घटना तेव्हा माझ्या दिरांसोबत घडली होती. आमच्यात लग्नाची लग्नपत्रिका देत असताना वाटेत त्यांच्यासोबत ह्या घडला आणि जेव्हा आईने ही सगळी गोष्ट त्यांका सांगितल्यानी तेव्हा त्यांची चांगली तणतणली. तेव्हा त्यांका कळाला की तो म्हातारो खरो नाहीच होतो, ती भुताटकी होती आणि त्या भुताटकीच्या शोधात ते मागे जाणार होते. पण देवाची कृपा आणि आईन वेळेवर फोन केल्यामुळे ते मोठ्या संकटातून वाचले. तर असो काहीसं होतं माझ्या दिरांचो ह्यो एक सत्य अनुभव. तर अशी काहीशी होती आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेली त्यांची एक सत्य घटना. आता मी तुमका अजून एक अनुभव सांगतोय, तो सुद्धा आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो असा. ह्यो अनुभव आपल्याच एक सबस्क्रायबर तन्मय यांनी आपल्याक पाठवल्याने हा. तर झाला असा, ह्यो प्रकार त्यांच्या काकासोबत घडलो होतो. तर त्यांचे जे काका होते ते एका हॉटेलात सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाक लागलेले आणि त्यांची थंय रात्रपाळी असायची. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत त्यांका त्या हॉटेलात कामाक जावचं लागायचं. आणि एक दिवशी असेच ते कामावर गेलेले असताना त्यांच्यासोबत ह्यो एक भयंकर अनुभव घडलो होतो. तर झालं असं, नेहमीप्रमाणे ते संध्याकाळी लवकर जेवले आणि आपल्या कामावर जाऊक निघाले. त्यांच्या घरापासून त्या हॉटेल जवळजवळ 30-35 किलोमीटर अंतरावर होतं, ज्यामुळे ते आपल्या मोटरसायकलने थंय जायचे. तर त्या दिवशीसुद्धा त्यांनी मोटरसायकल काढल्याने आणि ते आपले कामावर जाऊन पोचले. 9 वाजता त्यांची ते हजेरी लागली आणि थैसून त्यांचं काम सुरू झालं. सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांचं ते काम असायचं. पण त्या दिवशी नेमका काहीतरी त्यांच्या हॉटेलात प्रॉब्लेम झालो. लाईटीचं काहीतरी काम असल्यामुळे त्यांका तो हॉटेल बंद करूचा लागला, ज्यामुळे हॉटेल मॅनेजरने हॉटेलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांका सुट्टी दिल्याने ते म्हणाले आता तुम्ही घराकडे जावा, उद्या सकाळी हॉटेल सुरू होय. तरी तेव्हा रात्रीचे 2 वगैरे वाजले होते, त्यामुळे सगळे कर्मचारी आपापल्या घराकडे जाऊक लागले. काकाने सुद्धा आपली मोटरसायकल काढल्याने आणि ते आपल्या घराकडे येऊक लागले. ह्याआधी ते असे मध्यरात्री कधीच यायचे नाही, कारण त्यांची ड्युटी तर सकाळी 6 वाजता संपायची. पण त्या दिवशी ते रातोरातच घराकडे येऊक निघाले. पण लहानपणापासून माझे काका खूप धीरिष्ठ, ते छोट्या मोठ्या गोष्टींका अजिबात घाबरायचे नाही आणि भूताकेतांका त्यांनी खूप वेळा बघितल्याने सुद्धा होता. पण नेमका त्या रात्री त्यांच्यासोबत जा काय घडला ता ऐकान तुम्ही सुद्धा चक्रावून जाशाल, तुमका धडकी भरात. पण काका मात्र त्या सगळ्यातून सुखरूप सुटले. कसे सुटले तर आता नीट ऐका. तर रात्री ते आपल्या घराकडे येत होते आणि संपूर्ण तो जंगली भाग, वाटेत खयची गाडी ना घोडी आणि छोटी छोटी मधी गावा लागायची, पण लयता अंतर या जंगलीच भागाचा होता. तर ते आपले येत होते आणि तेवढ्यात
मध्यभागी त्यांच्यासोबत एक असो काय एक प्रकार घडलो ज्या बघून त्यांच्या अंगार काटो तर मध्यभागापर्यंत ते येतात तेवढ्यात त्यांका मोटरसायकलच्या त्या पुढच्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्यावर काहीतरी पडलेलं दिसलं. पहिल्यांदा त्या खूप लांब दिसत होता. पांढरे वस्त्र कसे लाईटीत लगेच चमकतात तसा काहीतरी पांढरट भाग होतो. जसे ते त्याच्या जवळ येऊन पोचतात तेव्हा त्यांका समोर जा काय दृश्य दिसला ता बघून त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. एक बाई आणि तिची एक पोरगी साधारण 17-18 वर्षांची हे दोघवले रस्त्यावर आडवे पडले होते आणि संपूर्ण त्यांचा रक्त रस्त्यावर पसरला होता. ता बघून ह्यांच्या काळजाचे ठोके चुकले. ह्यांचं झाला काय? प्रथमदर्शी तर काहीतरी मोठा अपघात झालो आणि ह्यांका जबरदस्त मार लागलो असा दृश्य त्यांका दिसाक लागला. पण त्यांनी आजूबाजूक बघितल्याने तर खयची गाडी ना घोडी, पूर्ण सगळा मोकळा. रस्त्यावर अपघात झालो तर गाडी बिडी तरी दिसाक होई, काची बिची फुटलेले काहीतरी होया आणि खैतरी आजूबाजूक लोक होई, पण कायच नाही. फक्त ती बाई आणि पोरगी रस्त्यावर दोघीच होते आणि पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले. पण काकांका असे बरेचसे अनुभव माहिती होते. रात्री अपरात्री असा काय दिसला की शक्यतो गाडी थांबवची नसता आणि ताच केल्याने हिम्मत करून त्यांनी गाडी थंय न थांबवता त्यांच्या बाजूसून सुसाट मोटरसायकल पळवल्याने आणि देवाचं नाव घेत घेत ते कसे बसे पुढे गेले. आणि 15-1 मिनिटां त्यांका वाटेत एक पेट्रोल पंप गावलं. थंय त्यांनी गाडी थांबवल्याने आणि थंय पेट्रोल पंपावर ते पाणी वगैरे पिऊक लागले. आणि तेवढ्यात मागसून एक ट्रकवालो येताना दिसलो आणि तो आपलं पेट्रोल भरूसाठी त्याच पेट्रोल पंपार इलो. आणि तेव्हा आजोबा आपले तेका विचारतात, अरे मागे कोणचं तरी अपघात झालो ना रे? पण तो ट्रकवालो म्हणाक लागलो, कोणचं अपघात झालो? माका तर वाटेत कोण दिसला नाही. ता जेव्हा माझ्या काकांनी ऐकल्याने तेव्हा तर त्यांची चांगली तणतणली. म्हणजे ती भूताटकीच होती. ता जा काय दृश्य दिसला होता तो सगळं भ्रम होतो, भूताटकीन रचलेलो खेळ होतो. पण आजोबा धीरिष्ठ होते आणि ते अशा छोट्या मोठ्या गोष्टी घाबरणारे नाही होते, ज्यामुळे त्यांनी धीरान काम घेतल्याने आणि ते थैसून निसाटले. दुसरं तिसरं कोणं असतं तर त्यांच्या मदतीत ते थांबलं असतं आणि त्यानंतर जा काय घडला असता त्याचा विचार देखील आपण करू शकत नाही. हे सगळे वेळ काळाच्या गोष्टी असतात. कारण काकांका ती माणसं दिसली पण मागसून येणाऱ्या त्या टेम्पोवाल्याक तसला कायच थंय दिसला नाही. म्हणजे हा सगळा काही ठराविक माणसांसोबतच घडता. म्हणतात ना, एखादं स्पॉट खराब असता पण थंय सगळ्यांकाच अनुभव येत असं नाही. एखाद दुसऱ्याची वेळ खराब असली की तेका असं काहीतरी अनुभव गावता. पण काकांनी धीरिष्ठपणा थंय दाखवल्यामुळे ते थोडक्यात वाचले आणि सुखरूप आपल्या घराकडे येऊन पोचले. त्यांका मग पुढे कायच त्रास झालो नाही. पण त्यांनी हे सगळं प्रकार आमका सांगितल्याने तेव्हा अक्षरशः अंगावर आमच्या शहार येले होते. त्यांच्या जागी जर आपण असतं तर काय केलं असतं याचा विचार करून सुद्धा धडकी भरता. पण काकांनी असं सांगितल्याने की कायच असं झालं नाही, ही साधी गोष्ट, भूताबिता तर काही दिसतच असतात, अशा प्रकारे काका बोलत होते. असं काहीसं माझ्या काकांनी अनुभवलेलो एक किस्सा होतो जो आपल्या एका सबस्क्रायबराने आपल्याला पाठवल्याने. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असे काहीसे होते आपल्याच काही सबस्क्रायबरांनी पाठवलेले 2 भयंकर अनुभव, जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर हे गोष्टी आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओक लाईक करा. आणि तुमच्याकडे सुद्धा असे अनुभव असतील तर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर ते माका नक्की पाठवा. म्हणजे पुढचं व्हिडिओ हे तुमचंच असात. आणि या चॅनल अजून सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता. शुभरात्री.